डेअरी प्रोडक्ट्स काय, त्याच्यानंतर योगर्ट प्रोडक्शन, बटर, चीज प्रोडक्शन, त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स काय, ब्रेड, विनेगर प्रोडक्शन आणि प्रोडक्शन ऑफ बेवरेज, हे सगळं बघित होतं. आता आजचा लेक्चर नंबर 3 आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे मायक्रोबल एन्झाइम्स म्हणजे काय. तर नाउ डेज केमिकल इंडस्ट्री, the chemical industry more chemical reactions or speed up reaction so use the catalyst. म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकल रिएक्शन घडवण्यासाठी आणि त्या रिएक्शनला स्पीड देण्यासाठी कॅटलिस्ट यूज केले जाते. आणि त्या केमिकल कॅटलिस्टला युजर इंडस्ट्री स्पीड ऑफ रिएक्शन, आणि त्याच केमिकल कॅटलिस्टला आपण इंडस्ट्रीमध्ये रिएक्शनला स्पीड देण्यासाठी यूज करत आहे. पण त्या कॅटलिस्टचे सम प्रॉब्लेम्स, म्हणजे त्या कॅटलिस्टचे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. सो इन्स्टेड ऑफ दिस यूज ऑफ मायक्रोबल एन्झाइम्स, तर त्याच्या ऐवजी आपण जर मायक्रोबल एन्झाइम्स यूज केले तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकते. म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमध्ये रिएक्शनला स्पीड देण्यासाठी कॅटलिस्ट यूज केले, पण त्या कॅटलिस्टचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा काही सम प्रॉब्लेम्स आहेत तर आणि काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर त्याऐवजी आपण जर मायक्रोबल एन्झाइम्स यूज केले तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा बेनिफिट्स भेटते. आपली बॉडी सुद्धा आता बायोकॅटलिस्ट म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता आपली बॉडीमध्ये सुद्धा लॉट ऑफ रिएक्शन होतात. आता ते रिएक्शन त्या सेलमध्ये होतात. मग त्या सेलमध्ये कोणकोणत्या, जसं की आपण ग्लायकोलिसिस बघितलंय, त्याच्यानंतर क्रेब्स सायकल आणि एटीसी रिएक्शन. तर हे 3 रिएक्शन जे होतात आणि आपली बॉडी सुद्धा कॅटलिस्ट बनवते. म्हणजे आपली बॉडी सुद्धा कॅटलिस्ट बनवलेली, सेलच्या ह्याच्यामध्ये 3 रिएक्शन होतात आणि त्याच प्रोसेसला कॅटलिस्टच आपण काय म्हणतो एन्झाइम्स. म्हणजे आपली बॉडी सुद्धा काय करायली, एन्झाइम्स बनवली आणि त्याच प्रोसेसला म्हणत आहे बायोकॅटलिस्ट. आता डेफिनेशन आहे मायक्रोबल एन्झाइम्स म्हणजे काय. मायक्रोऑर्गॅनिझम प्रोड्यूस द मायक्रोब्स, एन्झाइम्स इज कॉल्ड द मायक्रोबल एन्झाइम्स. म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम थ्रू आपण मायक्रोबल एन्झाइम्स तयार करायला लागलोय, तर ह्याच प्रोसेसला काय म्हणत आहे मायक्रोबल एन्झाइम्स. समजतंय. आणि इंडस्ट्री यूज द डिफरंट टाइप्स ऑफ रिएक्शन, आणि ह्याचा जो मायक्रोबल एन्झाइम्स आहे तर इंडस्ट्रीमध्ये त्याला यूज करत आहे डिफरंट रिएक्शनसाठी. तर त्यासाठी आपण त्याला यूज करायला लागलोय. आणि आता आपल्याला हे ऍडव्हान्टेजेस बघायचे. मायक्रोबल एन्झाइम्स आपल्यासाठी काय काम करतात. जर आपण केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी मायक्रोबल एन्झाइम्स यूज केले तर ह्याचं काय बेनिफिट्स आहेत आपल्याला. पहिले बेनिफिट्स आहे ऍक्टिव्ह लो टेम्परेचर, सो पीएच अँड प्रेशर. म्हणजे आता हे लो टेम्परेचरला काम करत आहे तर त्यामुळे आपल्याला एनर्जीची गरज नाही, एक्स्ट्रा एनर्जीची. तर त्यामध्ये म्हणजे जर लो टेम्परेचर असेल, पीएच आणि प्रेशर ऍक्टिव्ह राहते लो टेम्परेचरला, तर त्यामुळे एक्स्ट्रा एनर्जी आपल्याला गरज पडणार आहे. म्हणजे जे एनर्जी लागणार आहे तर लॉट ऑफ एनर्जी नॉट रिक्वायर. म्हणजे कारण हे लो टेम्परेचर, पीएच आणि प्रेशर कमी असल्यामुळे ते लो टेम्परेचरला सुद्धा काय करू शकतात, काम करू शकतात. तर त्यामुळे आपल्याला जास्त एनर्जीची गरज नाही, म्हणजे रिक्वायर नाही. पण आहे नो इरोजन, सो नो इरोजन थ्रू इंस्ट्रुमेंट इज नॉट रिक्वायर. आता हे इरोजन पण होत नाही, तर अशा आपल्याला इरोजन इंस्ट्रुमेंट सुद्धा आपल्याला मशीनची गरज पडत नाही. समजतंय. तर हे दुसरा आहे म्हणजे नो इरोजन. आता हे जर आपण वापरलं मायक्रोबल एन्झाइम्स तर एकतर इरोजन होत नाही आणि इरोजन प्रूफ इंस्ट्रुमेंटची पण आपल्याला गरज पडत नाही. पुन्हा कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस, म्हणजे फक्त स्पेसिफिक प्रोसेसच कॅरी आउट होते. जसं आपण बघितलं तर ऍसिटिक ऍसिड मध्ये काय बाय प्रोडक्ट तयार होते. म्हणजे फक्त आपल्याला प्युअर ऍसिटिक ऍसिड भेटत होतं तर बाय प्रोडक्ट भेटते. तर त्या बाय प्रोडक्टसाठी आपल्याला ह्याच्यामध्ये जे स्पेसिफिक प्रोसेस आहेत तर ते स्पेसिफिक प्रोसेस होणार आहेत. अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आणि तयार होणार नाहीत आणि वेस्ट प्रोडक्ट तयार होणार नाहीत. जे मेन प्रोसेस आहेत तर तेच प्रोसेस याच्यामध्ये तयार होताना दिसणार. मग आपल्याला बाय प्रोडक्ट हे तयार होताना ते दिसणार नाही. पुन्हा एक्सपेन्सिव्ह प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. म्हणजे आपल्याला जे कॉस्ट आहे प्युरिफिकेशनची तर ते सुद्धा कॉस्ट कमी लागणार आहे. जसं आपण एक्सपेन्सिव्ह प्युरिफिकेशन, आता एखाद्या मशीन जर घेतली असती तर त्याच्या प्युरिफिकेशनला आपल्याला जास्त कॉस्ट खर्च करावा लागत असेल. तर ह्या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह प्युरिफिकेशन मिनिमाइज्ड और कॉस्टलेस, म्हणजे आपल्याला कमी खर्च येऊ शकतो. आणि एन्झाइम्स कॅन बी रियूज्ड, आणि ह्या एन्झाइम्सला आपण परत यूज करू शकतो. समजतंय. मग आता ह्या एन्झाइमचा जो यूज आहे, आपण जे प्रोसेस ऑफ डर्ट मस्ट रिमूव्हल ऑकर लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सचर ऑफ एन्झाइम्स विथ डिटर्जंट. आता जे आपण डिटर्जंट यूज करतोय, डिटर्जंट कुठे यूज करतोय आपण कपडे धुताना. तर जे पिंक कलरचे पुन्हा ब्ल्यू कलरचे जे छोटे छोटे असे पार्टिकल दिसतात आपल्याला ह्याच्यामध्ये डिटर्जंटमध्ये, तर त्या डिटर्जंटचा फायदा काय. आता पहिल्यांदा आपल्याला कपडे धुण्यानंतर गरम पाणी करावं लागतं. गरम पाणी केल्याच्यानंतरच ते घाण निघते. पण
आता काय आहे की जर हे डिटर्जंट म्हणजे लो टेम्परेचर थंड पाणी जर असेल त्याच्यामध्ये जर टाकलं तर ते ऍक्टिव्ह होतं. जसं की तुमच्या आता ह्याच्यामध्ये चॉकलेट सांडले शर्टवर, तुम्ही जर त्याला पुसलं तर त्याने डाग पसरतंय. मग त्याच्यामध्ये हे डिटर्जंट जे आहे ते फॅट प्रोटीनवर रिएक्शन करून त्यांना ब्रेक करतात आणि त्यामुळे डाग जो आहे तो लगेच निघून होतो. तर त्यासाठी त्या डिटर्जंटमध्ये त्या एन्झाईम्सला यूज करते. दुसरा फायदा काय की आता हे जे आहेत आता काय प्रोसेसमध्ये ह्याला यूज करत आहे. आता पहिले आहे ऑक्सिडो रिडक्टेजेस. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडन आणि रिडक्शन रिएक्शन मध्ये ह्याला यूज करत आहे, पहिला पॉईंट. दुसरा ट्रान्सफरेजेस म्हणजे फंक्शन ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी ह्या रिएक्शन मध्ये त्याला यूज करत आहे. पुन्हा आहे हायड्रोलिसिस म्हणजे हायड्रोलिसिस रिएक्शन त्याला यूज करत आहे. पुन्हा आहे लियासिस. आता ह्याला जे म्हणजे ऑक्सिजन आणि सल्फरचा काही ठिकाणी बॉन्ड ब्रेक करण्यासाठी सुद्धा ह्याला यूज करत आहे. पुन्हा आयसोमेरेजेस तर आयसोमेरिझम रिएक्शन त्याला यूज करत आहे. आणि आहे लिगेजेस आणि टू जॉईन द डिफरंट केमिकलसाठी जॉईन करण्यासाठी ह्याला म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रोसेस आणि त्याच्यामध्ये त्याला यूज करते. ह्याला समजते म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेससाठी ह्याला यूज करत आहे. आणि ह्याचा जो यूज आहे मायक्रोबियल एन्झाईमचा तो आहे चीज प्रोडक्शन मध्ये, प्लांट एक्सट्रॅक्ट मध्ये, टेक्सटाईल कंपनीमध्ये, लेदर्स मध्ये आणि पेपर्स मध्ये ह्या मायक्रोबियल एन्झाईम्स मध्ये जातो. समजते म्हणजे हे एन्झाईमचा यूज करून फॉर मध्ये ह्या एन्झाईमचा यूज करून आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप आपल्याला मिळते. तर हे झालं पूर्ण म्हणजे मायक्रोबचा यूज करून ऑर्गॅनिक ऍसिड बनवतोय. तर ते ऑर्गॅनिक ऍसिड आपण कसं बनवतो तर इथं आहे सोर्स, इथं कोणते मायक्रोब यूज केलेत. तुमच्या इथं पुस्तकामध्ये अॅमिनो ऍसिड दिलंय पण हे बाय प्रिंट मिस्टेक आहे. अॅमिनो ऍसिडच्या ठिकाणी इथं करेक्शन करा ऑर्गॅनिक ऍसिड आहे आणि त्याचा यूज काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता पुढे आहे बघा, आता सोर्स आपण घेतलाय शुगर, बीट, मोलासेस अँड अमोनिया साल्ट. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया यूज आहे ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि क्वार्नी बॅक्टेरियम. आता इथं तुमच्या पुस्तकात इथं ओ दिलंय तर इथं पण करेक्शन करायचं ई येत आहे म्हणजे क्वार्नी बॅक्टेरियम. तर ह्या प्रोडक्टचा यूज करून आपण ग्लुटॅमिक ऍसिड बनवतो, ग्लुटॅमिक ऍसिड. आणि त्याचा जो यूज आहे प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटॅमेट बनवण्यासाठी. त्यालाच दुसरं नाव आहे अजिनोमोटो. म्हणजे आपण बघितलं चायनीज प्रोडक्ट्स मध्ये त्याला यूज करतोय हे बनवण्यासाठी. समजतंय. आता हे पहिलं झालं. दुसरं आहे शुगर मोलॅसिस. आता हे तुम्हाला माहिती आहे की शुगर मोलॅसिस म्हणजे काय, शुगर इंडस्ट्रीमध्ये शुगर बनवतो ना, एक बाय वेस्ट प्रोडक्ट बनतंय तर त्याला म्हणतात शुगर मोलॅसिस. म्हणजे ब्लॅक कलरचा सबस्टन्स असते तर त्याला आणि त्याची सोर्स आहे. पुन्हा आस्परजिलस नायजर म्हणजे आस्परजिलस नायजर त्याच्यापासून सायट्रिक ऍसिड बनतंय. आणि ह्याचा जो वापर आहे तर दे आर यूज्ड फॉर द फूड प्रोडक्ट टू प्रोव्हाइड द साल्ट टेस्ट म्हणजे खट्टी टेस्ट येण्यासाठी ह्याला सायट्रिक ऍसिडला यूज केलं जाते प्रोडक्टमध्ये आणि फूडमध्ये. आणि ह्याचा जो यूज आहे तो ड्रिंक्स, कॉफी, चॉकलेट प्रोडक्शनसाठी ह्याला यूज केलं जाते. पुन्हा तिसरा आहे ग्लुकोज कॉर्न स्टिक लिकर. ह्याच्यामध्ये पण सेम आस्परजिलस नायजर हा बॅक्टेरिया यूज करत आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये पण ग्लुटॅनिक ऍसिड बनवत आहे आणि प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज सप्लिमेंट फॉर द कॅल्शियम अँड आयरन. म्हणजे ह्याचा पण मिनरल्स प्रोडक्शनसाठी यूज करत आहे. द सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम म्हणजे टॅबलेट्स मध्ये ग्लुटॅनेट एक प्रकारचं हे असते तर त्या सप्लिमेंट बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे ह्याचा वापर जो आहे तो सप्लिमेंट कॅल्शियम अँड आयरन आणि प्रोडक्शन ऑफ मिनरल्स तर त्यासाठी ह्याला यूज करते. पुन्हा आहे मोलासेस कॉर्न स्टिक लिकर. तर ह्याचा यूज आहे लॅक्टोबॅसिलस डिल्बुर्की म्हणजे ह्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया यूज करतोय आणि ह्याच्यापासून आपण ऑर्गॅनिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड बनवतो. आता इथं तुमच्या पुस्तकात दिलंय सोर्स ऑफ नायट्रोजन. पण हा जो माय पॉइंट ऑफ व्ह्यू तर हा सोर्स ऑफ नायट्रोजन म्हणजे लॅक्टोबॅसिलसपासून सोर्स ऑफ नायट्रोजन हे बनत नाही पण तुमच्या पुस्तकात दिलंय. पण हे ट्रू आहे की प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स म्हणजे प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स हे लॅक्टोबॅसिलस डिल्बुर्की थ्रू बनतंय. पण लॅक्टोबॅसिलस न सोर्स ऑफ नायट्रोजन हे बनतंय हे तुमच्या पुस्तकात दिलंय पण हे बनत नाही. समजतंय. पण इथं तुमच्या पुस्तकात दिलंय तुम्ही लिहू शकता म्हणजे सोर्स ऑफ नायट्रोजन आणि प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स. तर हे लॅक्टोबॅसिलस डिल्बुर्की ह्याच्यापासून लॅक्टिक ऍसिड बनते आणि त्याचा प्रोडक्शनसाठी ते वापरला जाते. आणि लास्ट आहे मोलासेस कॉर्न स्टिक लिकर. तर ह्याच्यामध्ये आस्परजिलस आयटाकोनिस बोलतो याला आणि ह्याचा आयटाकोनिक ऍसिड बनवण्यासाठीचा वापर होतोय. आणि
ह्याच्यामध्ये पासून आयटाकोनिक ऍसिड बनतंय आणि ह्याचा वापर आहे पेपर इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, प्लास्टिक इंडस्ट्री आहे, पुन्हा इंडस्ट्रीमध्ये पुन्हा गम प्रोडक्शन जे आपण गम वापरतो चिकट लिक्विड तर त्याच्यासाठी याला बनवण्यासाठी आपण हे सगळे म्हणजे वेगवेगळे प्रकारचे बॅक्टेरिया यूज करतात. त्याच्यामध्ये वेगळा सोर्स त्याच्यापासून कोणते ऍसिड बनतंय आणि त्याचा युजेस काय म्हणजे मायक्रोब्स थ्रू सुद्धा आपण ऑर्गॅनिक ऍसिड बनवू शकतो. तर ह्या टेबल मध्ये पूर्ण हा टेबल जे आपण आईस्क्रीम खातो किंवा चॉकलेट खातो किंवा मिल्क शेक्स चॉकलेट ड्रिंक्स आहेत किंवा इन्स्टंट सोप तर ह्याचा आता वेगळ्या प्रकारचे आपण सोप बनवतो मग त्याला थिकनेस म्हणजे गाढापण येण्यासाठी आपण काय करतो एक प्रकारचं केमिकल यूज करतो. तर त्या केमिकलचं नाव आहे झॅन्थन गम्स म्हणजे झॅन्थन गम्स. तर हे जे यूज जो आहे तर ह्या झॅन्थन गमला म्हणजे ह्या प्रोडक्ट्सला थिकनेस येण्यासाठी त्या झॅन्थन गमचा वापर केला जातो आणि त्यामुळे आपल्याला ते त्या केमिकलचा आपण त्या यूज करतो. दिले पण बघा द झॅन्थन गम दॅट इम्पार्ट द थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम आहे, पुडिंग आहे, चॉकलेट मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सोप. आता हे त्याला थिकनेस आणण्यासाठी आपण झॅन्थन गमचा वापर करतो. मग हे झॅन्थन गम कसं बनतंय एक पहिला आहे आपण त्याच्यापासून एक टार्च आणि मोलॅसेस आपल्याला ही सोर्स आहे आपल्याला ही घ्यावं लागतील आधी. त्याच्यामध्ये झॅन्थन ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे झॅन्थोमोनास स्पीसीस म्हणजे झॅन्थोमोनास स्पीसीसचा हा बॅक्टेरिया म्हणजे ह्याचा यूज करून आपण झॅन्थन गम बनवतो. म्हणजे आपल्याला हा सोर्स आहे हा आपण जो मायक्रोबिस्कुल आहे झॅन्थोमोनास स्पीसीस ह्याचा वापर करून आपण झॅन्थन गम यूज करतो. मग ह्याचा यूज काय आहे ह्या झॅन्थन गमचा एक पहिला आहे पिगमेंट्स म्हणजे वॉल कलर देण्यासाठी किंवा कुठल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आपल्या कपड्यांना कलर देण्यासाठी ह्याचा वापर केला जातो झॅन्थन गमचा. पुन्हा फर्टिलायझर्स आता फर्टिलायझर्स यूज ह्याला झॅन्थन गमला फर्टिलायझर त्याला म्हणजे फर्टिलायझर्स मधला काय फर्टिलायझर्स आहेत तर त्याला थिकनेस येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पुन्हा विडीसाइड जे अनवॉन्टेड जे क्रॉप्स आहे ग्रास तर ते क्रॉपच्या बुडाशी तयार होते तर त्याला मारण्यासाठी विडीसाइड म्हणजे त्या विडीसाइडला थिकनेस बनवण्यासाठी त्याला ह्याचा यूज करते. पुन्हा आहे टूथपेस्ट आता आपण त्याचे दात घासतो तर दात घासायला सुद्धा ते थिकनेस प्रोव्हाइड करण्यासाठी झॅन्थन गम यूज करते. आणि हाय क्वालिटी पेपर बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला झॅन्थन गम यूज करते. आणि परत पुन्हा किंवा त्याला बाइंडिंग करण्यासाठी त्याला वापरत आहे. आणि टेक्सटाईल पिगमेंट आणि जे काही कपड्यांना वगैरे कलर वगैरे आहेत ना तर हे सुद्धा सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी त्याला याचा यूज जो आहे म्हणजे 6 यूज आहेत. आणि हे मागच्या वर्षी म्हणजे 1-2 वर्षाखाली हा प्रश्न पडला की झॅन्थन गम दिलं होतं आणि असं तुम्हाला एमटी बॉक्स दिले होते हे 3 मार्कासाठी क्वेश्चन आला होता. तर हे व्हेरी इम्पॉर्टंट तर हे बाय हार्ट करून जावा हा क्वेश्चन बिकॉज व्हेरी इम्पॉर्टंट लास्ट क्वेश्चन पेपर दिस क्वेश्चन आस्क फॉर द 3 मार्क्स 3 मार्क्स तुम्हाला विचारलं होतं. तर हे समजलं म्हणजे झॅन्थन गमचा यूज जो आहे ते फूडला थिकनेस प्रोव्हाइड करण्यासाठी यूज करत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला यूज करत आहे. तर का तर ते थिकनेस आणण्यासाठी. आणि कसं बनतं ते पण मायक्रोबल पासून ऑर्गॅनिक म्हणजे मायक्रोबचा यूज करून ऑर्गॅनिक ऍसिड बनवतो. पुन्हा आपण झॅन्थन गमचा पण बघितलं की त्याचे युजेस काय आहेत ते आणि फूडला थिकनेस आणण्यासाठी त्याचा यूज करते. आता पुढचं आहे मायक्रोबल प्रोसेस करून सबस्टन्सेस बनवले जातात म्हणजे मायक्रोबल प्रोसेस करून सबस्टन्सेस बनवले जातात त्याचा पर्टिक्युलर रोल आहे समजतंय. आता पहिला आहे सबस्टन्सेस आणि रोल म्हणजे सबस्टन्सेस ऑपरेटेड बाय द मायक्रोबल प्रोसेस म्हणजे मायक्रोबल प्रोसेस करून सबस्टन्स ऑपरेट करतात आणि त्याचा पर्टिक्युलर रोल आहे. आता पहिला आहे सायट्रिक मॅलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड. तर टू इम्पार्ट द ऍसिडिटी म्हणजे फूडला सार बनवण्यासाठी किंवा ऍसिडिटी प्रोव्हाइड करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो सबस्टन्सचा सायट्रिक मॅलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड. पुन्हा आहे ग्लुटॅमिक ऍसिड लायसिन आणि ट्रिप्टोफन. आता हा प्रोटीन बाइंडिंग म्हणजे सेलला जर प्रोटीन जर बाइंडिंग करत असेल तर त्याच्यासाठी ह्याला यूज करत आहे. म्हणजे हे काय ग्लुटॅमिक ऍसिड लायसिन आणि ट्रिप्टोफन हे काय अमिनो ऍसिड्स आहेत. आणि अमिनो ऍसिडचं काय काम आहे की सेलला ते प्रोटीन जर बाइंड करून ठेवायचं शिकवायचं असेल तर त्याचा वापर करतात त्याला प्रोटीन बाइंडिंग होत आहे. पुढचा आहे नायसिन आणि नेटामायसिन. तर ह्याचा यूज आहे मायक्रोबल रिस्ट्रिक्टर म्हणजे काय मायक्रोबची ग्रोथ थांबवणं म्हणजे एखाद्या फूडमध्ये काय मायक्रोबल जे ग्रोथ म्हणजे मायक्रोबल रिस्ट्रिक्शन म्हणजे काय मायक्रोबलची ग्रोथ थांबवणं तर त्यासाठी ह्याचा वापर केला जातो.
मायसिन आणि नेटामायसिन. पुन्हा आहे ऑस्कॉर्बिक ऍसिड आणि त्याला व्हिटॅमिन सी ला ऍसॉर्बिक ऍसिड हे नाव आलंय. आणि त्याचा यूज आहे B12 आणि B2. तर ह्याचा आहे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन. तर अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, आता फूड मध्ये जर फूडमध्ये ऑक्सिडेशन झालं तर फूड खराब होतंय, तर त्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स ह्याचा रोल हे करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो ऑस्कॉर्बिक ऍसिडचा किंवा त्याचा व्हिटॅमिन सी म्हणतो आपण. पुन्हा आहे बीटा कॅरोटीन, लायकोपेन्स, झॅन्थेन्स आणि ल्युटेन. तर ह्याचा वापर आहे एडिबल कलर म्हणजे कलर देण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. पुन्हा आहे पॉलिसॅकराइड्स आणि ग्लायकोलिपिड. आता पॉलिसॅकराइड म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि लायकोलिपिड्स म्हणजे काय, फॅट्स. आणि ह्या प्रोसेस इमल्सिफायर मध्ये यूज करता. आता इमल्सिफायर म्हणजे काय की जर आपण ऑइल आणि वॉटर ह्या दोघांना मिक्स केलं तर काय वेळानंतर ऑइल वरीच येणार आहे, समजतंय. तर काय फूड मध्ये हे दोघं एकत्र राहावेत म्हणजे त्यांना मिक्स राहावेत ऑइल आणि वॉटर. तर त्यासाठी ह्याला ते फॅट आणि हे बाहेर निघू नये म्हणून त्याला काय केलं जातंय, ह्या प्रोसेसला इमल्शन म्हणत आहे. म्हणजे वॉटर आणि ऑइल हे मिक्स राहावेत आणि त्या प्रोसेसला इमल्शन म्हणत आहे. आणि त्याच्यासाठी त्याचा यूज आहे इमल्सिफायर साठी यूज केला जातोय. म्हणजे ऑइल आणि वॉटर हे पूर्ण मिक्स राहावेत तर त्यासाठी त्याला यूज केला जातोय. पुन्हा आहे विनॅलिन इथल ब्युट्रेट फ्रूट फ्लेवर. पुन्हा इथं पिपरमिंट फ्लेवर, एसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट आणि फ्लेवर. आणि एसेन्स म्हणजे तुम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स म्हणजे फूड प्रोडक्ट्स आहेत ना, तर त्याला फ्लेवर येण्यासाठी फ्रूट फ्लेवरचे तर त्याच्यामध्ये त्याला एसेन्स साठी त्याचा वापर करत आहे. लास्ट आहे झायलिटोल आणि आस्पार्टेम. तर ह्याचा यूज जो आहे तो आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे लो कॅलरीचे जे हे आहेत त्याच्यामध्ये त्याला वापर केला जाते. तर हे आज आपलं बघितलं आपण मायक्रोवेव्ह एन्झाइम्स काय, त्याच्यानंतर मायक्रोबनं ऑर्गॅनिक ऍसिड कसं बनतो, पुन्हा झॅन्थन गमचा यूज कसा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आईस्क्रीम असतील, पुडिंग असतील, चॉकलेट असेल तर त्यांना थिकनेस प्रोव्हाइड करण्यासाठी आपण झॅन्थन गमचा यूज करतो आणि त्याचा काय यूज असतो ते बघितलं. आणि मायक्रोबल प्रोसेस करून आपण कोणते सबस्टन्सेस ऑब्टेन करू शकतो आणि त्याचा रोल काय तर ते बघितलं.